लोकप्रतिनिधी महापालिका प्रशासनावर नागरिकांनी फोडले खापर। पाणी, वीज, स्वच्छता, घंटागाडी, सार्वजनिक आरोग्य, स्वच्छतागृहे, निकृष्ट दर्जाची कामे, अधिकारी आणि ठेकेदारांची मनमानी यासह अनेक मूलभूत सोयीसुविधा आणि प्रश्नांचा नागरिकांनी माजी सभागृह नेता, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष जनसेवक सुरेश अण्णा पाटील यांच्या जनसंवादमध्ये भडीमार केला। यावेळी विद्यमान आमदार, महानगरपालिका प्रशासन निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांनी केला। बुधवारी सायंकाळी मानवी नगर, हैनाळकर पट्टा येथे लक्ष्मी मंदिरामध्ये जनसंवाद मोहीम पार पडली। यावेळी या परिसरातील नागरिकांनी मूलभूत सेवा सुविधा मिळत नसल्याने आरोप करत महानगरपालिकेवर संताप व्यक्त केला। मंजुळा येमूल यांनी ड्रेनेज लाईन, पाणी, बोर, तर मेघना येमूल यांनी मोकळ्या जागेत घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात आल्याचा मुद्दा मांडला। अंबिका गंधमल यांनी वठून गेलेल्या पिंपळाच्या झाडाचा धोका व्यक्त केला, तर आरती बिराजदार यांनी पेवर ब्लॉकच्या निकृष्ट कामाचा चिरफाड केला। नागेश गुबेडकर यांनी सार्वजनिक शौचालयाची स्वच्छता केली जात नसल्याने आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे, रोगराई पसरण्याची भीती व्यक्त केली। जगदेवी रामपुरे, महादेवी कोरडी यांनी रेशन दुकान आणि कार्डांबाबत तर सरकारी योजनेचा लाभ देण्याची मागणी केली। संतोष बुर्ली यांनी कचऱ्याच्या समस्यांवर प्रकाश टाकला। ज्योती इराबत्ती यांनी विडी कामगार पेन्शन वेळेवर देण्याची मागणी केली। स्मार्ट सिटीमध्ये आळ्या आणि दुर्गंधीयुक्त पाणी देऊन प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याची तक्रार भाग्यश्री कुलकर्णी यांनी केली। निराधार योजना, धोकादायक वीज खांब, मंदिराचे सुशोभीकरण, रेशन दुकानातील धान्य, मतदान कार्ड या शासकीय योजनेसह अन्य समस्या, लाभाच्या योजनेची अंमलबजावणी व निकृष्ट कामावर आगपाखड करून प्रशासनावरील रोष नागरिकांनी यावेळी व्यक्त केला। यावेळी श्रीलंची, संगीता होसमनी, मंजुळा आलेगाव, सुमन साखरे, अंबिका कोळी, सुवर्णा रानसर्जे, रेणुका चव्हाण, शांताबाई हिंगमिरे, वनिता बिराजदार, अश्विनी येमूल, नेहा गंधमल, ऋषिकेश रानसर्जे, शिवलिंग कोळी, मुरली दिड्डी, शांताबाई हिंगमिरे यांच्यासह नागरिकांनी अनेक समस्या उपस्थित करून सोडवण्याची मागणी जनसेवक सुरेश अण्णा पाटील आणि अशोक निंबर्गे यांच्याकडे केली। त्यांच्या समस्या ऐकल्यानंतर सोलापूर स्मार्ट सिटी आहे की डर्टी सिटी असा सवाल उपस्थित होत आहे। यावेळी शरण मोडल, चरणदास दंतकाळे, विरेश कानापुरे, माऊली जांभळे, ऋषिकेश रानसर्जे, प्रशांत दासरी, सागर गुगल, धायगुडे, तमन्ना कंटीकर, श्रीनिवास पोतू, सिद्धराम कर्ली, भीमण्णा कंटीकर, श्रीकांत कंठी, बेत, बिराजदार, रामपुरे, वाडकर, चिगणी कांबळे, युवा नेते बिपिन भैया पटेल, प्रशांत गाडेकर, विजय कोळी आदी उपस्थित होते। आमचा मुलगा बोलताना सांगाल तर इथं कोणी बी येते, काय बी सांगत असते, परंतु यांनी गेल्या 10 वर्ष झाले नगरसेवक आहेत, 15 वर्ष नगरसेवक आहेत, 5 वर्ष झाले नगरसेवक होते। कोणी किती फिरलं हे तुम्हाला माहीत आहे। मी कुठं तर त्यांच्या नावावर वरडावरडी करण्यासाठी आलेलं नाही आहे, तुमचं काम ऐकण्यासाठी आलो। आत्ताच आमचे माता बंधू भगिनी सांगितले, हे काम करत असताना गेल्या 23 वर्षात असं कुठलंही या ठिकाणी गडबड घोटाळा झालेलं नव्हतं। परंतु ज्यावेळी मी या ठिकाणी याच ठिकाणी रस्त्याचं आपलं या ठिकाणी कॉन्क्रीट रस्त्याचं वर फेवर ब्लॉक, खाली ड्रेनेज लाईन घालण्याचं काम या ठिकाणी करत असताना इथला मक्तेदार ते काम चांगलं केल्या नसल्याने 8-9 इंची पाईप घालायचं सोडून 8 इंची घातला। घरोघरी मेन लाईन घालायचा होता, तो प्रॉपर्टी चेंबर रस्त्यावर घातला, लाईन वर खाली वर घातला। त्यामुळं त्याला कामाला मी आडवं लावल्यामुळं ते काम या ठिकाणी फेवर ब्लॉकचं झालेलं नाही आहे। अनेक लोकांची तक्रार आहे, फेवर ब्लॉक कधी होणार, फेवर ब्लॉक बरोबर होईनं, फेवर ब्लॉकमध्ये सिमेंट वापरीनं, वाळू वापरीनं, डस्ट वापरायला लागलं आहे, असं अनेक तक्रारी या ठिकाणी मांडण्यात आलेल्या आहेत। असू दे, विजय कोळी असू दे, शरणू मुळं असू दे, आमचं जांभळे असू दे, आमचे सर्वच लोक इथले माझे जवळचे मित्र आहेत, माझे पाहुणे रावळे आहेत। यामुळं मी तुम्हाला सांगतो, इथल्या फेवर ब्लॉकचं काम चांगलं केल्याशिवाय मी राहणार नाही आहे। 1 वर्ष, अजून 2 वर्ष इलेक्शन आहे का माहीत नाही, कुठलाही नगरसेवक सोलापूर शहरामध्ये जनसेवक आपल्या दारी म्हणलं नाही। मी काय इथलं या नगरसेवक म्हणजे तुम्ही कुणी घाबरू नका, इथलं काय मी मालक पिलक नाही आहे। जनसेवक म्हणजे मी तुमचा नौकर आहे, तुमच्या नौकरासारखं, तुमच्या मुलासारखं, तुमच्या भावासारखं, तुमच्या जावईसारखं काम करायचं माझं काम आहे। इथं कोण तर म्हणत असतील, अरे मी नगरसेवक म्हणजे लय भारी, तू नगरसेवक भारी नाही, तुम्ही निवडून दिल्यावर आम्ही नगरसेवक झाला। मी गेल्या 25 वर्षापासून मला कधी मस्ती किंवा कधी काय घमंड अहंकार आलेला नाही आहे। माझ्या आई वडिलांनी
आणि माझे आईवडील तुम्हीच आहात. तुम्हीच मला शिकवला की आपण चांगलं वागलं पाहिजे. त्या पद्धतीनं मी या ठिकाणी काम करलो. ज्यांनी कोणी कचरा उचलत नाही, झाडलोट साफसफाई होत नाही असं आपण तक्रार केलेलं आहे. किंवा मला फोन करा. आणि मी बिपिन सूर्यकांत पाटील नगरसेवकाचा मुलगा आहे. आता विजू कोळी नगरसेवकाचा पी आहे. आता यल्लप्पा कर्ली इनी बादचा आहे. आता आपलं शरणू मुडल इनी नातो आहे. असं आम्ही सगळेजण काम करतो. इथं कोणी काम केलं तरी सगळे काम अण्णा करते ते लक्षात घ्या तुम्ही. आम्हाला एकदा सांगितलं, आम्ही ऐकत नसेल तर अण्णांना सांगा. आता अलीकडे काय झालं आहे, विजू कोळी येत आहे, मी काम केलं म्हणून सांगताय, माझं ऐका म्हणून सांगताय. असं थोडं गैरसमज व्हायला आपल्यात. आम्ही कोणी काही काम केलं तर आमचं गॉडफादर एकच आहे, हिनीच आहे. ह्याच्याशिवाय आम्हाला कोण ओळखत नाही. आता अलीकडे म्हणजे प्रत्येक गोष्टी काम करत नाही असं नाही. येते ती आता अण्णा येऊन फिरून गेले परवा दिवशी, तुम्हाला माहीत आहे, फ्लेवर ब्लॉक घालताना. दुसऱ्या दिवशी दुसरा जणच येऊन फिरून चालला आहे. म्हणजे काम करतं एक जण आणि श्रेय घेते दुसरं. त्यामुळं तुम्हाला विनंती आहे, तुम्ही काही तुमचा अडचण झाला डायरेक्ट तुम्ही फोन करा. काही असू दे, छोट्या गोष्टी असू दे. आणि 50% कामं तुमच्या फोनवरच होते. तुम्हाला घरी यायचं पण गरज नाही. लाईट बंद पडला, एक फोन केले की लाईट चालू होतं आहे. ड्रेनेज भरला, एक फोन केले की ड्रेनेजचं काम होतं आहे. खूप छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे हे काय मोठ्या गोष्टी नाहीत. सर्वात मोठा प्रॉब्लेम होता तुमचं ड्रेनेज लाईनचं. ड्रेनेज लाईन केलं आहे, यामध्ये थोडं चांगलं केलं नाही तिने. त्यामुळं आपण पुन्हा त्याला अडवलं, 1 वर्ष अडवलं त्याला. काम करायला दिलं नाही आपण तुमच्या सगळ्यांच्या ह्याच्यानं. आणि काही लोकांना काय वाटतं, म्हणजे काम झालं. काम कशाला झालं नाही तर आपण बरोबर केलं नाही. कसं केलं तर चांगलं केलं पाहिजे. उगा आज केला, उद्या गेला, मग पुन्हा 3-4 वर्ष काम होत नाही. त्यामुळं कुठलंही काम करताना चांगल्या पद्धतीनं करून घ्यायला पाहिजे. म्हणून आपण थोडं उशीर होऊ दे पण चांगल्या पद्धतीनं या पद्धतीनं आपण करत आहे काम. आणि कोणाचं एक काम असलं की डायरेक्ट अण्णांना संपर्क करत जावा. मला संपर्क करा, विजू कोळीला संपर्क करा. आणि आम्ही जर ऐकत नसेल, यल्लप्पा कर्ली आहे, इथं शरणू मोडल आहे, यांना संपर्क करा. यांनी जर ऐकले नाही 1-2दा सांगून डायरेक्ट अण्णांना करा. असं काय लाजू नका, बघ अण्णांना कसं करायचं. अण्णा आजारी असलं तरी तुमच्यासाठी तिथं आलेलं आहे. आतापर्यंत कुठलं नगरसेवक किती वेळा आला आहे तुम्हाला माहीत आहे. आता इलेक्शन आलं की सगळे येते मतदान मांडरी म्हणून. आम्ही मतदानासाठी आलो नाही इथं, आम्ही तुमच्या कामासाठी आलो. आता घोंगडे वस्ती कसं आमचं घर आहे तसं महानगरपालिका आमचं घर आहे म्हणते अण्णा. त्यामुळे हक्काने सारखं इथं आम्ही कार्यक्रम घेत असतो, येत असतो. तुमचं प्रतिसाद असतं आहे ते पण आहे. अजून काय असलं अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.